मराठा समाजातल्या तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी आर्थिक पुरवठा व्हावा अशा उदात्त हेतूने चालवल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। मराठा समाजाच्या योजनांना ट्रॅक्टर डीलर्सचा विळखा पडल्याचं चित्र आहे। महामंडळाकडून आर्थिक पुरवठा घेऊन इतर व्यवसाय सुरू करण्याऐवजी तब्बल 70,000 ट्रॅक्टर्सची खरेदी झाल्याचं उघड झालंय। शेतकऱ्यांकडे अनेक जुने ट्रॅक्टर घेऊन डीलर नवे ट्रॅक्टर त्याने दिलेले आहेत। 70,000 ट्रॅक्टरसह 30,000 कारचीही खरेदी झाल्याचं उघड झालंय। काही वर्षांपूर्वीही अण्णाभाऊ साठे महामंडळात अशाच प्रकारे वादग्रस्त खरेदी झाल्याचा प्रकार समोर आला होता। ट्रॅक्टर कंपन्या आपल्या फायद्यासाठी या योजनांचा वापर करत असल्याची टीका मराठा समाजातले नेते करत असल्याचं दिसतंय। दरम्यान या संदर्भात आम्ही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याशी बातचीत केली, तेव्हा त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। आपल्यासोबत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आहेत। सर, आम्ही काही माहिती घेतली तर महामंडळातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाने फक्त ट्रॅक्टर्स खरेदी जास्त केल्याची माहिती समोर आली। जवळपास 70,000 ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत। कुठले जास्त संख्या आहे यामध्ये? आता ट्रॅक्टर हा आपल्या सर्वांचा आवडीचा विषय ग्रामीण भागामध्ये, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत काय आवडलं तर ट्रॅक्टर घेतलं। आता जेसीबी घेऊन धाडस कोण करणार? मग जेसीबी घेतला, मग त्याला ड्रायव्हर ठेवा, त्याचा पगार नाही पोचवला तर काय? ट्रॅक्टरमध्ये काय होतं, स्वतःच मालकच म्हणजे जो लाभार्थी आहे तोच ट्रॅक्टर चालवतो, तो शेतावरती चालवतो, तो नांगरट करतो, तो माल पोचवतो। म्हणून त्याच्यामुळे ही योजना ट्रॅक्टर योजना म्हणायला हरकत नाही, किंवा जास्तीत जास्त लाभार्थी आमचे ट्रॅक्टरची झाले। त्याच्यामध्ये असं आहे की कुठेतरी या महामंडळाला ट्रॅक्टरचे काही डीलर आहेत त्यांनी विळखा घातला आणि नवीन ट्रॅक्टर घ्या, जुने द्या अशी काहीतरी योजना करून त्यांनी हे सगळं महामंडळ ताब्यात घेतलं, अशा प्रकारे सुद्धा चर्चा सुरू आहे। महामंडळ कोणी ताब्यात घेऊ शकत नाही, कारण हा लाभार्थ्यांचा प्रश्नचिन्ह असतो। लाभार्थी ठरवतात मला महिंद्रा पाहिजे का, मला जॉइन डियर पाहिजे का, मला स्वराज पाहिजे का। महामंडळाचा लाभार्थी ठरवत असतो। महामंडळ कधीही कुठल्याही कंपनीला त्या ठिकाणी म्हणतात ना प्रोजेक्ट करत नाही, त्याला फेवर करत नाही। किंबहुना या सर्व ट्रॅक्टर असोसिएशनच्या बरोबर महामंडळाने एक करार केला आणि जे लाभार्थी आहेत त्यांना बाजारभावापेक्षा 50 ते लाख रुपयापर्यंतची सवलत दिली जाईल, अशा प्रकारचं पहिलं महामंडळ आहे ज्यांनी या ट्रॅक्टर बरोबर करार केला। म्हणजे काय होतं की महामंडळाची इच्छा आहे की व्यवसायाच्या निमित्ताने उभं राहावं, आणि ग्रामीण भागातला शेतकरी जर तो ट्रॅक्टर घेत असेल, जर तो ट्रक घेत असेल, जेसीबी घेत असेल, तर आम्ही त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकू शकत नाही। मुद्दा काय होतो तर लाभार्थी त्या ठिकाणी वाढला पाहिजे, मराठा समाज उद्योजक झाला पाहिजे। खाजगी वाहनं सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलेली पाहायला मिळतात का? जे याच्या आधी अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेलं होतं ते सगळं समोर प्रकरण आलेलं होतं रमेश कदम यांच्या काळामध्ये, त्याचीच पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते? नाही, खाजगी वाहनं घेऊ शकत नाही, कारण जर टुरिस्ट जर वाहन घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी येल्लो नंबर प्लेट मिळतो। त्याबरोबर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरमध्ये तुम्ही प्रवासी वाहन करू शकत नाही, तुम्ही जेसीपी करू शकत नाही। ट्रक हा व्यवसायासाठीच वापरला जाऊ शकतो, त्याच्यामुळे कुठलंही वाहन हे खाजगीला वापरता येणारच नाही, त्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वापरता येतो। आता उदाहरणार्थ ट्रॅक्टर उभा आहे आणि त्यांनी स्वतःची शेत नांगरली तर काय गुन्हा आहे का? त्याच्यामुळे काय झालं की काही लोकांनी हा एक मोठा गैरसमज निर्माण करून दिलेला आहे, आणि मला वाटतं की यात शासनाने बंदी घालावी। माझं काय म्हणणं आहे, जर शासनाने बंदी घालावी मग कोण ना कोणतरी याच्यामध्ये खरं शासन कोण ठरवू शकतं का तुम्ही कुठला व्यवसाय करायचा? मग ठरवून द्या आम्हाला, आम्ही वडापावची गादी लावतो, आम्ही तुमच्या कुक्कुटपालनाची गादी लावतो, आम्ही दूध उत्पादनाची गादी लावतो, आम्ही सगळं करतो ना, तुम्ही ठरवून द्या ना। एमडी ठरवू शकत नाही ना। म्हणून काय झालंय, महामंडळाच्या एमडीने एक प्रकारचा चुकीचा संदेश दिला की हे महामंडळ ट्रॅक्टर योजना आहे, हे साप चुकीचं आहे। ग्रामीण भागातला एखादा सामान्य शेतकऱ्याला गाडी आणि वाहनाशिवाय जर काही जास्त समजत नसेल तर त्यांनी काय करावं? अजूनही स्किल डेव्हलपमेंटमधून ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण अजूनही कुठली योजना सुरू झालेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।